दिनांक 26 मेच्या रात्री पहाटे 2 वाजेच्या सुमारास तुंगत गावातील विशाल भोसले यांच्या 10 चाकी ट्रकमधून एक जण ब्रिझा गाडीमध्ये डिझेलचे ड्रम ठेवून दुसरे 2 जण फायबरच्या पाईपच्या साहाय्याने ट्रकमधून डिझेल चोरी करून 3 ड्रम डिझेल चोरी करण्यात आली होती। त्यानंतर ट्रकचे मालक विशाल भोसले यांना संशय आल्यानंतर ब्रिझा गाडीचा पाठलाग करण्यात आला। त्याच्यानंतर ती गाडी गुरसाळे बायपासला आल्यानंतर त्या ठिकाणी समाधान गुटाळ यांच्या हॉटेल समोर असलेल्या गाडीच्या बाजूला लावून त्या ठिकाणी देखील ब्रिझा गाडीमधून 2 जण खाली उतरून एक जण प्लास्टिकची पाईप तेथील ट्रकच्या गाडीला लावून डिझेलच्या टाकीतून डिझेल चोरी करत असताना आरडाओरडा केल्यानं तिथून दोघे पळून गेले आणि एका व्यक्तीला लोकांनी पाठलाग करून पंढरपूर तालुका पोलिसांना याची माहिती दिली। पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन चोरी केलेले डिझेल, ब्रिझा कार आणि 3 मोबाईल फोन असं एकूण 3 ड्रम डिझेलसह एकूण मुद्देमाल किंमत ₹8,35,000 रुपयाचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतलेला असून आरोपी दत्तात्रय महारुद्र लोहार राहणार मोहोळ तालुका मोहोळ याच्या विरुद्ध आणि त्याचे इतर 2 साथीदार यांच्या विरुद्ध BMS ऍक्ट कलम 303 प्रमाणे डिझेल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी दत्तात्रय महारुद्र लोहार याच्या चोरीच्या तपासकामी त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे। इतर पळून गेलेल्या 2 आरोपींचा पंढरपूर तालुका पोलीस मोहोळ भागात शोध घेत आहेत। मागील 2 महिन्यात तुंगत गुरसाळे रोडवर डिझेल चोरीच्या अनेक घटना घडलेल्या होत्या। त्या बाबतीत सदर कारवाईतून आणखीन डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाडणे, भारत भोसले, दत्तात्रय तोंडले, ASI बिजू गायकवाड, पोलीस हवालदार जाडकर, नितीन चौरे, सुजित उबाळे, पोलीस हवालदार साळुंखे, संजय गुटाळ, मंगेश रोकडे, पोलीस हवालदार योगीराज खिलारे, सुहास देशमुख, दीपक भोसले, अभिमन्यू गरड यांच्या पथकानं पार पाडली। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।